हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. जय खानदेश सगळ्यांना. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, खानदेशामध्ये आखाजी हा सण किती महत्त्वाचा असतो आणि आखाजी वेळेस येते आमची गौराई. म्हणजे जसं राजस्थानमध्ये गणगौर पूजा करतात ना, अगदी त्याचप्रमाणे आमच्या इथं खानदेशात आखाजीच्या वेळेस गौरी असते. म्हणजे त्याला आम्ही गौराई म्हणतो. ज्या दिवशी चैत्र महिन्यातील ज्या चौदस असते ज्यावेळेस देवींच्या आरत्या लागते, अगदी त्या दिवसापासून गौराईची स्थापना करतात. आधीच्या काळी विहिरीवरून मुली पाणी आणायच्या किंवा नदीवरून आणायच्या आणि मग गौराईचे छान अंघोळ घालून छान पूजा करायची. आताच्या सध्याच्या काळात तर पाणी नदीवर आणणे शक्य नाही, पण घरीच छान देवीची अंघोळ करतात गौराईची आणि नंतर तिला मस्त छान पाट्यावरती ठेवतात. पाट्यावरती ठेवल्यानंतर तिला छान असं रोज फुलमाळा चढवतात किंवा हार बनवतात. कधी शेंगदाण्याचे, कधी मुरमुऱ्याच्या, कधी डांगराच्या बिया, टरबुजाच्या बिया, असं छान माळा चढवायच्या. आणि हे आहेत शंकर. त्यांना अक्षयतृतीयेच्या आधी शंकर आणतात, म्हणजेच शंकराची छान पूजा करतात. गौराई म्हणजे देवी पार्वतीचे रूप म्हणून गौराई पूजत असतात. तर जशी माहेरी गौराई येते, म्हणजेच पार्वती माता जशी माहेराला आलेली आहे आणि माहेरी आल्यानंतर आपण लेकीचे जसे लाड पुरवतो, त्याच पद्धतीने गौराई माहेरी आलेली असते. म्हणजेच आखाजीच्या सणाला त्यासाठी तिचे सर्व लाड पुरवले जातात. म्हणून तिला जे खाऊच्या नवनवीन वस्तू आवडतात त्याचा सर्व प्रसाद चढवला जातो आणि सायंकाळी आपण जेवणाला जे काही बनवत असतो त्याचाही नैवेद्य दाखवला जातो. आणि आखाजीच्या दिवशी शंकर असे मातीचे मिळतात कुंभाराजवळ, तसे शंकर आणले जातात. छान त्यांची पूजा अर्चना केली जाते. मग नंतर दोघांची छान पूजा झाल्यानंतर अक्षयतृतीयेच्या दिवशी त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे असं सर्व चढवून मग अक्षयतृतीयेच्या दुसऱ्या दिवशी देवीचे विसर्जन, म्हणजे विसर्जन तर म्हणता येणार नाही, देवीचे छान धुवून पुसून आणखी पुन्हा ठेवले जाते आणखी पुढच्या अक्षयतृतीयेसाठी. म्हणजे ही जी देवी गौराई असते ही लाकडाची बनवलेली असते, तर तिला छान धुवून पुसून आणखी पुन्हा ठेवून दिले जाते. तर अशा पद्धतीने आमच्या इथं गौराईचा सण हा अक्षयतृतीयेच्या वेळेस करत असतात. बहिणाबाईंच्या ओवींमध्ये नेहमी गौराईचा उल्लेख केलेला असतो आणि आम्हाला आखाजीचा सण खूप महत्त्वाचा आहे. बाकीच्या भारत देशामध्ये आपल्या इथं दिवाळी साजरा केली जाते, पण खानदेशात हा आखाजीचा सण ही खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. डांगर वगैरे असं खूप चढवलं जातं देवीला आणि सगळा नैवेद्य हा देवीला दाखवला जातो. शंकराची छान प्रतिमा आणून त्याची पूजन केले जाते आणि असा आमच्या गौराईचा सण मोठ्या थाटामाटात पूर्ण पार पडत असतो. तर तुम्ही खानदेशाची ही परंपरा तुम्हाला माहिती होती का याआधी? ते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि आमची गौराईचे लाड आम्ही पुरवले आहेत का, तेही नक्की कमेंट्समध्ये सांगा. याआधी तुम्ही गौराईचं असं स्वागत केलेलं आहे का, ते पाहिलेलं आहे का, तेही नक्की कमेंट्समध्ये सांगा. चला तर मग गौराईचे गाणे म्हणूया आणि गौराईला छान असे पूजा करूया. जय खानदेश.